नमस्कार. 14 डिसेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. स्पर्धा परीक्षेची चाहूल, माळीच कोचिंग क्लासेस यावल. यशस्वीतेची निरंतर 23 वर्षाची परंपरा. लवकरच बॅचेस सुरू होत आहे. संपूर्ण ग्रामर बॅचेस इयत्ता 5वी ते 7वी साठी व इयत्ता 8वी ते 11वी साठी. तसेच संपूर्ण ग्रामर, रायटिंग स्किल, ऑब्जेक्टिव्ह टेस्ट, बेसिक स्पोकन कालावधी 3 महिने. 22 नोव्हेंबर ते 28 फेब्रुवारी दरम्यानच्या बॅचेस नियमित सराव टेस्ट व शेवटच्या टेस्टमध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास प्रथम बक्षीस 2222, द्वितीय बक्षीस 1111, तृतीय बक्षीस 555 रुपये सोबत सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र. तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा. फी आहे 1999 रुपये. माळीसर यावल. ठिकाण वाणीगल्ली बालसंस्कार शाळेजवळ यावल. यावलला महर्षी व्यास मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमाची मंगळवारी शोभायात्रा काढून सांगता. किनगावात मोठ्या उत्साहात हजरत मलंगशाह बाबा यांचा उर्ष शरीफ साजरा. नवस फेडण्याकरिता भक्त भाविकांची लागली रीघ. यावल शहरात श्री दादाजी धुनीवाले प्रतिष्ठानच्या वतीने गुरुपूजन कार्यक्रम संपन्न. यावलच्या नगराध्यक्ष नौशाद मुबारक तडवी रजेवर प्रभारी नगराध्यक्ष म्हणून उपनगराध्यक्ष अभिमन्यू चौधरी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार. मनवेल येथे आरोग्य विभागाच्या वतीने हर घर दस्तक अंतर्गत कोविड लसीकरण. यावलच्या कन्या विद्यालयात कैलासवासी शशिकांत सकाराम चौधरी यांची जयंती उत्साहात साजरी. यावल तालुक्यातील राष्ट्रीय संघर्ष समितीने पेन्शन वाढ संदर्भात खासदार रक्षाताई खडसे व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना दिले निवेदन. महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेचा औरंगाबाद येथे संपन्न झाला राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा. फैजपूर शहरात आमोदकर परिवाराकडून महाराष्ट्राचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त फळ वाटप. तर किनगाव येथे नुरानी इलेक्ट्रिकल शॉपचे उद्घाटन. डेनिम शोरूम. ब्रँडेड कपड्यांच्या खरेदीसाठी आता आपल्याला जळगाव किंवा भुसावळ शहरात जाण्याची गरज नाही. आपल्या शहरातच ब्रँडेड कापड उपलब्ध, ते देखील विविध प्रकारच्या ऑफरमध्ये. दसरा, ईद ए मिलाद, दिवाळी निमित्त 2000च्या खरेदीवर टी शर्ट अगदी मोफत, फ्री फ्री फ्री. तेव्हा एकदा अवश्य भेट द्या. यावल येथे शेतकी संघ जिनिंग कॉम्प्लेक्समध्ये, तर चोपडा शहरामध्ये पाटील दरवाजाजवळ डेनिम शोरूम. या ठिकाणी आलेल्या प्रत्येक ग्राहकाला मोफत मास्क देखील मिळेल आणि विविध प्रकारची टी शर्ट ऑर्डरनुसार छापून देखील मिळतील. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. आता बघूया सविस्तर घडामोडी. शहरातील श्री महर्षी व्यास मंदिरात गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या प्राण प्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त धार्मिक कार्यक्रमाची गुरुवारी शहरातून शोभायात्रा काढत उत्साहात सांगता झाली. संपूर्ण आठवड्यात महायज्ञ, श्री ज्ञानेश्वरी पारायणसह धार्मिक विधी मोठ्या उत्साहात संपन्न झाला व गीता पारायणाने या संपूर्ण धार्मिक कार्यक्रमाची सांगता झाली. शहरात श्री महर्षी व्यास मंदिर आहे व या मंदिराचा मूर्ती प्राण प्रतिष्ठा व जीर्णोद्धार वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त गेल्या मंगळवारपासून मंदिरात धार्मिक कार्यक्रमाला सुरुवात झाली होती. यामध्ये महाविष्णू याग, पारायण सप्ताह, वेद व्यासांच्या मूर्तीचे दुधाभिषेक, तसेच 50 जोडप्यांच्या उपस्थितीत गणेश पूजन, बृहस्पती पूजन, यज्ञ पूजन, यज्ञ पूर्णाहुतीसह मंदिरात महाप्रसाद देखील वितरण करण्यात आले होते. तर मंगळवारी गीता जयंतीनिमित्त गीता पारायणाने या संपूर्ण कार्यक्रमाची सांगता झाली. सर्व धार्मिक कार्यक्रमाकरिता वेदशास्त्र संपन्न गुरुवर्य अतुल महाराज बाविसे, मुळे महाराज, बिल्लू महाराज, भुवन महाराज, कैलास महाराज रावेरकर यांनी परिश्रम घेतले. तर संपूर्ण वर्धापन दिनाच्या सप्ताहाकरिता मंदिर संस्थांचे अशोक महाजन, प्रमोद गळे, सुनील भोईटे, शशिकांत देशमुख, रामभाऊ करांडे, पुरुषोत्तम करांडे, चंदनताई बैरागी, एस.के. बावुस्कर सर, राजेंद्र निकुम, दीपक बेहेडे, अशोक जंगले, नामदेव बारी,
उपेंद्र फालकसह समस्त आरती मंडळ, श्री महर्षी व्यास व श्री राम मंदिर संस्थान आणि एकता दुर्गोत्सव मंडळ महाजन गल्ली यांनी परिश्रम घेतले. तर महर्षी व्यास मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त या समारोप कार्यक्रमामध्ये शहरातून आबालवृद्धांच्या सहभागाने भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती, जी लक्षवेधी ठरली. शहरातील मुख्य मार्गाने काढण्यात आलेल्या शोभायात्रेचा समारोप महर्षी व्यास मंदिरावर झाला व सप्ताहभर चाललेल्या या धार्मिक कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये. तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल. कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल. एक वेळ अवश्य भेट द्या. सोहेल पटेल. मोबाईल क्रमांक 77 58 80 48 49. तालुक्यातील किनगाव येथे हजरत मलंग शाह बाबा यांचा उर्ष शरीफ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आज मंगळवारी दिवसभर शेकडोच्या संख्येत नवस फेडणाऱ्यांनी मंदिरावर गर्दी केली होती. तर दिवसभर या दर्गावर वाद्य वृंदाच्या गजरात नवस फेडणाऱ्यांची मिरवणूक ये जा करीत होती. 2 दिवसीय उर्ष शरीफचा आज मंगळवारी सायंकाळी शांततेत समारोप झाला. किनगाव तालुका यावल येथे चुंचाळे रस्त्यावर हजरत मलंग शाह बाबा यांची दर्गा आहे. या दर्गावर सर्व धर्मीयांची मोठी आस्था व श्रद्धा आहे. दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये 2 दिवसीय यात्रोत्सव या ठिकाणी साजरा केला जातो. या निमित्ताने सोमवारी संदल शरीफ आणि मंगळवारी उर्ष शरीफ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मंगळवारी शेकडो भाविकांनी आपल्या बालगोपालांचे विविध प्रकारचे मानलेले नवस या ठिकाणी फेडण्याकरिता सवाद्य मिरवणूक काढत दर्गावर नवस फेडले. यात कुणी जिलेबी तुला, पेढा तुला, तांदूळ तुला, लाडू तुला आणि साखर गुळ तुला करून आपले बालकांचे नवस फेडले. सकाळपासूनच या दर्गावर मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती. हजारोच्या संख्येत भक्त भाविकांनी या ठिकाणी दर्शनाकरिता उपस्थिती दिली. तर सकाळच्या सत्रामध्ये दर्ग्यावर माजी आमदार रमेशदादा चौधरी, पंचायत समितीचे सदस्य उमाकांत रामराव पाटील, संजय सयाजीराव पाटील, किनगाव सरपंच भूषण पाटील, उपसरपंच लुकमान तळवी, समीर तळवी, टिकाराम चौधरी, संजय वराडे, मुतवल्ली, रहीम शाह, शरीफ तळवी, रफिक तळवी, आरिफ शाह, सफदर तळवी, शेख खलील, खादिम, जब्बार पेंटर तळवी, इनुस सय्यद, गुड्डू पिंजारी, जाबीर तळवी, जाकीर कुरेशीसह आदींनी या ठिकाणी भेट देऊन चादर चढवली होती. मोठ्या उत्साहात
व शांततेत किनगाव येथील हजरत मलंग शाह बाबा यांचा 2 दिवसीय उर्ष शरीफ उत्साहात साजरा झाला। गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी यावलचे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार, सहाय्यक फौजदार अजित शेख, हवालदार नरेंद्र बागुले, श्यामकांत धनगर आदींनी बंदोबस्त ठेवला होता। तर या दर्गावर गेल्या कित्येक वर्षापासूनची परंपरा किनगाव खुर्द येथील बाळू पाटील उर्फ बाळू दलाल यांनी आजही जोपासली। दरवर्षी संदल निमित्त संदलच्या समारोप प्रसंगी गोड भात अर्थात न्याज हजारो भाविकांना त्यांच्या वतीने वितरण केली जाते। कोरोना संकटात देखील ही परंपरा बाळू दलाल यांनी जोपासली आहे। या उपक्रमामुळे गावातील जातीय सलोखा दिसून येतो। आला बाबा देख ज़्यादा ही ये कैसे करना
एक मिनिट करू दे. सात सात चावल चावल है चावल. रुकिया वो रुकिया 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 भी. करेगा काम है. काय रे खात काय. आगे से बताओ उसके. जळगाव जिल्हा यावल तालुक्यातील व्यास शिक्षण मंडळ संचलित ITI यावल संस्थेत फिटर, इलेक्ट्रिशियन, टर्नर, वेल्डर या व्यवसायांकरिता प्रवेश देणे सुरू आहे. व्यवसाय प्रशिक्षण महामंडळाकडून प्रवेशास 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या संधीचा लाभ घेऊन प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आमच्याकडे प्रवेश निश्चित करावा. अधिक माहितीसाठी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर तात्काळ संपर्क करावा. शहरातील धनगरवाड्यात असलेल्या श्री दादाजी धुनेवाले प्रतिष्ठानच्या वतीने सोमवारी गुरुपूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सदर कार्यक्रमाचे आयोजन दादाजी धुनेवाले प्रतिष्ठान धनगरवाडा सेवाभाव कुटिया यांच्या वतीने करण्यात आले होते. शहरातून या उपक्रमाद्वारे काढण्यात आलेली मिरवणुकीने लक्ष वेधले होते. शहरातील धनगरवाडा भागात श्री दादाजी धुनेवाले दरबार आहे. या सेवाभाव कुटियाच्या माध्यमातून सोमवारी गुरुपूजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये सकाळी 6 ते 7 नित्य आरती, 8 ते 10 दादाजी रथ मिरवणूक, 10 ते 11 गुरुपूजन, 11 ते 12 होम हवन, 12 ते 1 महाआरती व दुपारी 1 ते 4 भंडारा अर्थात महाप्रसाद वितरण. सायंकाळी 4 ते 7 गुरु माऊली पालखी मिरवणूक, सायंकाळी नित्य आरती, भजन व सत्संग या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं. मोठ्या उत्साहात हा गुरुपूजनचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाकरिता दादाजी भक्तगण परिवाराच्या वतीने परिश्रम घेण्यात आले. धुनेवाले महाराज की जय. स्वामी रेवानंद सरकार की जय.
यावल शहरांच्या महिलांसाठी खुशखबर, आनंदाची बातमी. आता जळगाव भुसावळला सोन्या चांदीचे दागिने घ्यायला जायची गरज नाही. आता आपल्या यावल शहरातच आपल्या सर्वांच्या सेवेत राज ज्वेलर्स येथे सर्व प्रकारचे सोन्या चांदीचे दागिने व त्यावर सर्वात कमी मजुरी, सर्व प्रकारचे सर्टिफाईड राशीरत्न खडे, चांदीचे ताट, ग्लास या ठिकाणी मिळतील. सर्वात शुद्ध सोने चांदीचे हॉलमार्क असलेले दागिने या ठिकाणी उपलब्ध आहे. तसेच महिला दिन, अक्षय तृतीया, दसरा, दिवाळी या सणाच्या दिवशी सोने खरेदीवर आकर्षक भेट. मग आता वाट कसली पाहता, चला तर आपल्या हक्काच्या या दुकानावर आपण सोने चांदी खरेदी करूया. भेट देऊया राज ज्वेलर्सला. पत्ता अपना बाजार शेजारी, गवत बाजार, यावल. प्रोप्रायटर शुभम वाणी. येथील नगराध्यक्ष नौशाद मुबारक तळवी यांनी दिनांक 15 डिसेंबर बुधवारपासून काही खासगी कामानिमित्त बाहेरगावी जात असल्याने रजा टाकली आहे. परिणामी त्यांचा नगराध्यक्ष पदाचा पदभार उपनगराध्यक्ष अभिमन्यू विश्वनाथ चौधरी उर्फ हेनरी मेंबर यांच्याकडे देण्यात आले आहे. या संदर्भातील पत्र जिल्हाधिकाऱ्यांकडून काढण्यात आले आहे. 24 डिसेंबर रोजी यावल नगर परिषदची नगरसेवकांची मुदत संपत आहे. एकूणच शेवटचे काही दिवस अभिमन्यू चौधरी प्रभारी नगराध्यक्ष पदाचा अतिरिक्त कारभार सांभाळणार असून याकरिता त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे. सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्णसंधी. यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. तालुक्यातील मनवेल येथे हर घर दस्तक अंतर्गत कोविड-19 लसीकरण मोहीम राबवण्यात आली. यात घरोघरी जाऊन आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वतीने ज्येष्ठांची विचारपूस करीत त्यांना कोविशिल्ड लस देण्यात आली. शिरसाड तालुका यावल आरोग्य उपकेंद्र अंतर्गत मनवेल या गावामध्ये हर घर दस्तक उपक्रमाद्वारे कोविड-19 लसीकरण मोहीम राबवण्यात आली. यात आरोग्य विभागाकडून पहिला डोस न घेतलेल्या, आजारी, अंथरुणावर खिळून असलेल्या वृद्ध, दिव्यांग नागरिकांची प्राधान्याने माहिती घेण्यात आली व त्यांना शिरसाळ उपकेंद्रातील डॉक्टर आसमा परवीन नमुद्दीन शेख यांनी घरोघरी जाऊन कोविशिल्डची लस दिली. गावात पहिला डोस 99% पूर्ण झाला आहे, तर दुसरा डोस देखील आता लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य प्रशासनाकडून देण्यात आली आहे. सदरील लसीकरण करिता जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक सुनील काळे, परवीन पाटील, अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून गावात जनजागृती करण्यात आली आहे. तर आशा स्वयंसेविका रंजना कोळी, पूनम पाटील यांनी हर घर दस्तक मोहीम अंतर्गत लसीकरणासाठी परिश्रम घेतले. आता सांगू साहेब गारपणी होतो ना विचारा संध्याकाळी आधी मोबाईल आजी बाजूला बाथरूम मधल्या आजी एक साइडला उभे राहा थोडा. नाही नको फर्स्ट सेकंड किती 4 5 5 विदाउट
यहाँ से 8 हो गए, अभी तो पूरा गाँव बाकी है। गोया में बस्ती में गोड़े नहीं यावलच्या कन्या विद्यालयात कैलासवासी शशिकांत सकाराम चौधरी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। शहरात जगन्नाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शशिकांत सकाराम चौधरी कन्या विद्यालय आहे। या कन्या विद्यालयात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी दादासाहेब शशिकांत सकाराम चौधरी यांची जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी कैलासवासी दादासाहेब शशिकांत चौधरी यांच्या कार्याची माहिती उत्सव समिती प्रमुख सौभाग्यवती अर्चना वानखेडे यांनी विद्यार्थिनींना दिली। कैलासवासी दादासाहेबांच्या पत्नी आणि संस्थेच्या सदस्य रजनीताई चौधरी यांनी त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून माल्यार्पण केले। या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत चौधरी, संस्थेचे चेअरमन मनीष भाऊ चौधरी, संस्थेच्या व्हाईस चेअरमन सुवर्णाताई चौधरी, सदस्य कांचनताई चौधरी, शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पा आहिरराव सह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी या कार्यक्रमामध्ये उपस्थित होत्या। यावल तालुक्यातील राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने पेन्शनवाढ संदर्भात खासदार रक्षाताई खडसे व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना निवेदन देण्यात आले आहे। यावल तालुक्यातील राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने फैजपूर येथील पदाधिकाऱ्यांनी पेन्शनवाढ मिळण्याबाबत निलेश आमोदकर यांच्या माध्यमातून खासदार रक्षाताई खडसे व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची भेट घेतली व त्यांना पेन्शनमध्ये वाढ करण्यासंदर्भात निवेदन दिले। यात सध्या 7,500 व 1,000 रुपये वैद्यकीय सेवा असे एकूण 8,500 पेन्शन मिळत आहे। यामध्ये किमान 5,000ची वाढ होणे अपेक्षित आहे। सदर निवेदन सुरेश महाजन, मिठाराम सरोदे, तुळशीराम महाजन, एकनाथ लोखंडे, नरेंद्र चौधरी, देवीदास फिरके, मधुकर पाटील, भास्कर पाटील, अनिल जावळे, अमृत महाजन यांच्या वतीने खासदार रक्षाताई खडसे आणि माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना देण्यात आले आहे।
महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटना यांचा राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा रविवारी औरंगाबाद येथे डॉक्टर अमोल गणेश रावते यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या मेळाव्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील 500हून अधिक पदाधिकारी उपस्थित होते। या मेळाव्यामध्ये राज्यातील समुदाय आरोग्य अधिकारी यांना येणाऱ्या अडीअडचणी या संदर्भात चर्चा आणि पुढील नियोजनाची माहिती देण्यात आली। त्या संदर्भात समस्यांच्या निपटाऱ्यासाठी संघटनेचे पदाधिकारी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, आयुक्त राधास्वामी यांची भेट घेणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। या मेळाव्यामध्ये डॉक्टर अमोल रावते, डॉक्टर संग्राम शिंदे, डॉक्टर गणेश शिंदे, डॉक्टर रियाज खान, अशरफ अली शेख, संकेत पोटे, अभिषेक नागरजोगे, डॉक्टर शील दुधे, डॉक्टर संदीप लेकुरवाळे, डॉक्टर संदीप तिडकेसह जळगाव जिल्ह्यातील पदाधिकारी डॉक्टर साजिद तळवी, डॉक्टर धनंजय राजपूत, डॉक्टर तुषार राणे, डॉक्टर अविनाश पाटील, डॉक्टर सारंग पाटील सह मोठ्या संख्येत राज्यभरातील समुदाय आरोग्य अधिकारी उपस्थित होते। आणि जो जास्त वैयक्तिक प्रश्न त्याला कसं इन्कम आपण कशाला आलो ते कोणाला सांगायला इन्कम सोर्स ते नाही आलो ना हा ते चांगलं सांगत महत्त्व सांगत नाही कामाचं त्यासोबत आपले संदीप लेकुरवाळे सर, शिलदुधे सर यांनी पुढाकार घेऊन आपली मजबूत अशी संघटना लोकशाही पद्धतीने निवड केलेली संघटना इथे स्थापन झालेली आहे। या संघटनेने आतापर्यंत काय कार्य केलं हे तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो मी। आता संघटना स्थापन झाल्यानंतर आपण आता बरेच मंत्री वगैरे यांना भेटू आपण मागेच मी स्वतः जाऊन आलो राजेश टोपे साहेबांना भेटलो, त्याच्यानंतर रामास्वामी सरांनाही भेटलो, दिलीप पाटील सर यांचीही भेट घेतली आणि आपल्या संघटनेबद्दल आपण त्यांना सांगितलं। त्यांनी आता बघा आता कोणतीही गोष्ट अशी असते की आपण गेले आणि लगेच ती सॉल्व्ह होणार त्या कधीच होणार नाही, आपल्याला प्रयत्न सोडावे लागणार नाही आणि प्रयत्न करत राहावे लागणार। आता याच्यामध्ये आता बरेचशा लोकांनी आता शिंदे सर, संग्राम सर असो, पंकज सर असो यांनी पण सगळ्यांचे मंत्री जे आहेत त्यांची सगळ्यांची भेट घेतलेली आहे। आता या सगळ्या गोष्टी घडून आलेल्या आहेत म्हणजे कसं असतं की आता आपण सगळं घडून आलेल्या सगळ्या गोष्टी करणार आहे तर त्याला रिझल्ट नक्की मिळणार, बरोबर आहे। आता आपल्या संघटनेचा कार्यक्रम झालं तर सांगायचं झालं थोडक्यात आपण आपल्या संघटनेची जी आहे नगरमध्ये जी घटना घडली गणेश शेट्टे सरांची, त्या गणेश शेट्टे सरांच्या घटनेनंतर आपण जी आपल्या संघटनेची जी युनिटी दाखवली त्या युनिटीवर सगळ्या स्तरावरून कौतुक झालेलं आहे आणि आम्ही नगरचे आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे कारण आपली संघटना स्थापन होऊन 5-6 महिने झाल्यानंतर सुद्धा आपण एक मोठं एक ह्यूज अमाऊंट आपण त्यांना दिली व त्यांच्या परिवाराला दिली त्यासाठी खूप कौतुकाचं प्रत्येक स्तरावरून या गोष्टीचं कौतुक झालेलं आहे। तर ही एक आपल्या संघटनेचे चांगल्या प्रकारे कार्य केलेलं आहे। आता मागे आम्ही नाथाभाऊ एकनाथराव खडसे यांनाही भेटलो होतो, त्यांनी स्वतः कॉल करून याविषयी त्यांना आपला परमनंट होण्याचा विषय असो त्याच्यानंतर आपल्या ज्या मागण्या होत्या आपण त्या 25 मागण्या तुम्ही सगळ्यांनी वाचल्याच असाल त्या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चाही केली आहे पण त्या 1-2 भेटीमुळे लीडिंग पोस्ट असेल तर त्यांना BMS वाल्याला विचारलं पाहिजे, BMS वाल्यांना लीडिंग पोस्ट असल्यास BSNS वाल्याला विचारलं पाहिजे। असं नाही की त्याला काय विचार घेऊन चालला एकमेकाला घेऊन चाललो तर आपण संघटित राहणार। यामुळं इथून पुढे आठवणी ठेवा जर विषय सुटायचे आहेत तर पहिला सिस्टमॅटिकली जाऊ आणि एका पदाधिकारी बोलले होते की लाट मारत तर पाणी निघालं पाहिजे तर आपल्यातला प्रत्येक CHO असा तयार झाला पाहिजे त्यानं कुठं लाट मारली तर पाणी। फैजपूर शहरात आमोदकर परिवारातील कन्या हर्षवी आमोदकर आणि महाराष्ट्राचे नेते शरदचंद्रजी पवार यांचा वाढदिवस संयुक्तरित्या साजरा करून गरजूंना फळ वाटप करण्यात आले। महाराष्ट्राचे नेते तथा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार यांचा वाढदिवस आणि हर्षवी आमोदकर यांचा वाढदिवस एकाच दिवशी होता, तेव्हा वाढदिवसानिमित्त आपण सेवाभावी उपक्रम राबवला पाहिजे या उद्देशाने फैजपूर येथे सद्गुरू हॉस्पिटलमध्ये
त्यांनी रुग्णांना फळं वाटप केली। या प्रसंगी विधानसभा क्षेत्र प्रमुख ममता आमोदकर, राष्ट्रवादीच्या तालुका महिला आघाडीच्या अध्यक्ष प्रतिभाताई नीळ, यावल शहर राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षा निलिमा धांडे, फैजपूरचे माजी नगराध्यक्ष PK चौधरी, फैजपूर शहर अध्यक्ष अनवर खाटीक, वासुदेव गाजरे, तुळशीराम महाजन, राहुल बळे, मयूर हिवरे, घनश्याम चौधरी, हरी आमोदकर, निलेश आमोदकर सह आदींची उपस्थिती होती। चालू झालंय ना हे काय चालू आहे ना चालू आहे ना दीदी किनगाव येथे नुकतेच नुरानी इलेक्ट्रिकल शॉपचे थाटात उद्घाटन करण्यात आले। गावात मुख्य चौकामध्ये आता इलेक्ट्रिकल सामान सर्वसामान्यांसाठी जळगावच्या दरामध्ये उपलब्ध करण्यात आले आहे। गावात मोठ्या उत्साहात नुरानी इलेक्ट्रिकल शॉपचे उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी खलील शेख, मुन्ना सय्यद, आरिफ शाह, जमीर शेख, मुस्तकीम शेख, आलिम शेख, गुलाम रसूल शेख सुपडू सह आदींची उपस्थिती होती। चल उग्रानी को चलना नहीं रहा 4 बजे आएंगे बहुत पाव की प्राइस तो एक स्केटिंग चक्कों का जूता लाता रहेगा ऐसा पाँव। तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो। नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल। धन्यवाद।